नमस्कार. इतिहासाची व्याप्ती. इतिहासाची व्याप्ती. इतिहासात काय येतं आणि काय येत नाही या गोष्टी समजणं म्हणजे इतिहासाची व्याप्ती. एखादं सर्कल आपण तयार केलं, वर्तुळ तयार केलं आणि त्याच्यामध्ये जे जे काही टाकलं ते त्याच्यामध्ये येतं आणि ज्या वर्तुळाच्या बाहेर जे आहे ते त्याच्यामध्ये येत नाही. मग इतिहासामध्ये या विषयामध्ये काय येतं त्या गोष्टी म्हणजे इतिहासाची व्याप्ती. मग इतिहासामध्ये ज्या ज्या गोष्टींचा समावेश होतो ती त्याची व्याप्ती. तर इतिहासामध्ये सर्वप्रथम म्हणजे अस्तित्वाचा समावेश होतो. मग ब्रह्मांडाचा उदय असेल, पृथ्वीचा उदय असेल, मानवजातीचा उदय असेल, जीवांचा इतिहास असेल, हा सगळा जो काही समावेश आहे हा इतिहासात होतो, जो काळाशी संबंधित जीवनाचे संबंधित सगळ्या गोष्टी इतिहासामध्ये येतात. दुसरी गोष्ट, इतिहासामध्ये राष्ट्र नावाची जी संकल्पना आहे याचा देखील समावेश होतो. मग वेगवेगळी जगातली राष्ट्र, त्यांच्यात असणारे संबंध, संघर्ष, त्या त्या राष्ट्रांचा इतिहास, तिथल्या महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे समाज किंवा सगळ्या एकूण राजकीय असणाऱ्या बाबी या सगळ्या गोष्टींचा, राजकीय आणि राष्ट्रीय गोष्टींचा देखील इतिहासामध्ये समावेश होतो. तिसरी गोष्ट, इतिहासामध्ये समाज आणि संस्कृतीचा देखील समावेश होतो. म्हणजे पृथ्वीवरती अनेक संस्कृती झाल्या. हिंदू वैदिक संस्कृती झाली, रोमन संस्कृती, ग्रीक संस्कृती, चिनी संस्कृती, माया संस्कृती, बॅबिलॉन संस्कृती, पर्शियन संस्कृती, अनेक संस्कृती झाल्या. या संस्कृतींचा, तिथं विकसित झालेल्या सभ्यतांचा अभ्यास इतिहासामध्ये होतो. त्याच्याचबरोबर तिथे तिथे जे जे काही वेगवेगळ्या पृथ्वीच्या खंडांवरती, भूभागांवरती ज्या जाती जमाती झाल्या, त्या जाती जमाती, माणसं या सगळ्यांचा अभ्यास इतिहासामध्ये होतो. म्हणजे संस्कृती, समाज, सभ्यता या सगळ्यांचा समावेश इतिहासामध्ये केला जातो. तिसरं महत्त्वाचं व्याप्तीचं लक्षण म्हणजे इतिहासामध्ये अर्थकारणाचा अभ्यास केला जातो. म्हणजे आर्थिक घडामोडी, अगदी फार प्राचीन काळी आपण बघू तर वस्तू विनिमयाची पद्धत होती. निसर्गावर आधारित जीवन होतं, तेव्हा तो वस्तू विनिमयाची देखील गरज नव्हती, कारण पूर्णपणे निसर्गाची स्त्रोत माणसाकडे होती. पुढे वस्तू विनिमय आला, मग हळूहळू चलन व्यवस्था आली, मग पुढे पुढे व्यापार वृद्धिंगत होत गेला. हा सगळा जो आर्थिक घडामोडींचा इतिहास आहे, या सगळ्या घडामोडी आहेत आर्थिक. मग त्याच्यामध्ये बँका आल्या, सावकारी आले, फायनान्शियल कंपन्या पुढे पुढे आल्या, आता तर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स आले, मंदी आली. या सगळ्या आर्थिक घडामोडी, या सगळ्या आर्थिक घडामोडींचा देखील समावेश इतिहासामध्ये होतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळी ध्येय धोरणं, कायदे, नियम, वेगवेगळ्या वस्तू, त्यांची उत्पादनं, कारखानदार, त्यांचे इतिहास, वेगवेगळे क्षेत्र, उद्योगांचे इतिहास, शेतीचा इतिहास, सेवा क्षेत्रांचा इतिहास, ह्या सगळ्या गोष्टींचा इतिहास हा इतिहासामध्ये समाविष्ट होतो. इतिहासाच्या व्याप्तीत या आर्थिक गोष्टी देखील समाविष्ट होत असतात. म्हणजे जीवन आहे, राष्ट्र आहे, समाज आहे, अर्थकारण आहे, या चारही गोष्टी समाविष्ट होतात. त्याच्याबरोबर पाचवी एक गोष्ट ती म्हणजे नव्याने उदयाला आली, ती म्हणजे पर्यावरण. मग वेगवेगळी जंगलं, लोकसंख्या, मानव, तिथले त्या मानवी वंश, तिथल्या नद्या, तिथले जलस्रोत, जंगलं यांचा देखील इतिहास, इकॉलॉजीचा देखील इतिहास आजकाल महत्त्वाचा झालेला आहे. वेगवेगळ्या जीवजंतूंचा इतिहास देखील महत्त्वाचा झालेला आहे, कारण बऱ्याचशा प्रजाती या नष्ट होत चाललेल्या आहेत. त्यांचं रक्षण करायचं असेल, अनेक झाडं, अनेक पक्षी, अनेक जीवजंतू, अनेक माशांचे प्रकार हे नष्ट झाले. त्याच्यामुळे त्यांचा इतिहास हा शोधला जातो आणि या पर्यावरणाचा, जीवशास्त्राचा देखील इतिहासामध्ये समावेश नव्याने आता केला जातो. विचारांचा देखील इतिहास असतो. वेगवेगळ्या विचार प्रणाली ज्या आहेत त्यांचा इतिहास अभ्यास करतो. मग वैदिक विचार असेल, आध्यात्मिक विचार असेल, राजकीय विचार असेल, मार्क्सवादी विचार असेल, भांडवलवादी असेल, साम्यवादी विचार असेल, असे वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या विचारांचा, विचार प्रणालींचा अभ्यास, विचारवंतांचा अभ्यास, त्या विचारवंतांनी निर्माण केलेल्या दर्शनाचा अभ्यास, तत्त्वज्ञानाचा अभ्यास, बौद्धिकतेचा अभ्यास, हा सगळा इतिहासात एक स्वतंत्र शाखेमध्ये समाविष्ट होतो. म्हणजे इतिहासामध्ये या सगळ्या गोष्टी देखील सामावल्या जातात. ज्ञान शाखा असतात, त्या वेगवेगळ्या ज्ञानाच्या शाखांचा अभ्यास इतिहासात होतो. आणखीन एक नव्याने इतिहासात समाविष्ट झालेली गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान.
विज्ञान तंत्रज्ञानाचा देखील अभ्यास इतिहासात व्हायला लागला. म्हणजे अगदी अग्नीचा शोध लागला, चक्राचा शोध लागला, गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, तिथपासून तर अनेक शोध लागतच गेले. अनेक नवे नवे आविष्कार निर्माण होत गेले. या सगळ्यांचा संबंध इतिहासात नोंद म्हणून केला जातो. आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा सगळा असा प्रचंड इतिहासाचा आजकाल आपण अभ्यासत असतो. अगदी त्याच्यामध्ये ऊर्जेचा देखील इतिहास आढळतो, वाहनांचा इतिहास आढळतो, किंवा अंतराळात उडणाऱ्या वेगवेगळ्या यानांचा इतिहास आढळतो, वेगवेगळ्या प्रकारच्या हत्यारांमध्ये झालेला विकास आढळतो. जे काही दूरसंप्रेषणाची संवादाची जी साधनं आहेत, म्हणजे पूर्वी फोन होते, रेडिओ होते, मग हळूहळू मोबाईल आले, आता तर अजून त्याच्या पुढे व्हर्च्युअल मोबाईल्स यायला लागले, नॅनो व इनव्हिजिबल, म्हणजे असे पडद्यासारखे रुमालासारखी घडी केली की ते मोबाईलची स्क्रीन तयार होते आणि त्याच्यावरती आपण सगळं काही सांगू शकतो. तर असे सगळे वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या घडामोडींचा इतिहास देखील इतिहासामध्ये अभ्यासला जातो. ह्याच्याशिवाय कलेचा, क्रीडेचा देखील अभ्यास होतो. अगदी क्रिकेटचा अभ्यास, क्रिकेट कधी सुरू झालं, सुरुवातीला कशा मॅचेस व्हायच्या, कोणते खेळाडू होते, त्याच्यानंतर कोणकोणते नवे खेळाडू आले, त्यांनी काय वेगवेगळे पराक्रम केले, कोणत्या कामगिऱ्या केल्या, हा सगळा अभ्यास. मग अगदी फुटबॉल असो, हॉकी असो, जुडो, कराटे असो, स्विमिंग असो, वेगवेगळ्या गोष्टींचा, खेळांचा अभ्यास, त्यांचा इतिहास हा इतिहासात अभ्यासला जातो. वेगवेगळ्या कला आहेत, 64 कला, सगळ्या कितीतरी कला आहेत. साहित्य आहे, संगीत आहे, नृत्य आहे, अनेक कला, शिल्पकला, हस्तकला, सुतारकला, अनेक रंगकला, चित्रकला, अनेक गोष्टी, अनेक कलांचा अभ्यास इतिहासामध्ये केला जातो. वेगवेगळ्या कलांचा स्वतंत्रपणे असा अभ्यास केला जातो. वेगवेगळ्या विद्या असतात, योगविद्या असते, सिद्ध विद्या असते, आयुर्वेद विद्या असते, युनानी विद्या, अशा वेगवेगळ्या विद्यांचा अभ्यास इतिहासामध्ये केला जातो. या सगळ्या गोष्टी इतिहासामध्ये समाविष्ट होतात. वेगवेगळे चरित्र देखील लिहिल्या, त्यांचा देखील इतिहासामध्ये अभ्यास केला जातो. मग वेगवेगळ्या थोरा मोठ्यांची चरित्र असतील, अगदी सामान्य माणसाचं चरित्र असेल, एखाद्या गरिबाचं चरित्र असेल, प्रत्येकाचं चरित्र इतिहासामध्ये एक त्याचा घटक होऊ शकतो. प्रत्येक व्यक्ती हा एक इतिहासच आहे, त्याचं होऊन गेलेलं जीवन हा इतिहासच आहे. तर इतिहासामध्ये या सगळ्या 8-10 गोष्टींचा समावेश होत असतो. त्याच्या व्याप्तीमध्ये या सगळ्या गोष्टी, त्याच्या वर्तुळामध्ये या सगळ्या गोष्टी बसत असतात. काळ बदलला तशी इतिहासाची व्याप्ती हळूहळू हळूहळू वाढायला लागते. जसा काळ जाईल तशी नव्या नव्या शाखा येतात आणि इतिहास हळूहळू हळूहळू वाढायला लागतो आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये यायला लागतात. अनेक गोष्टींचा समावेश इतिहासाच्या अभ्यासात व्हायला लागतो किंवा इतिहासात व्हायला लागतो. पूर्वीच्या काळी तंत्रज्ञान नव्हतं, त्यामुळे त्याचा अभ्यास होत नव्हता. प्राचीन काळी क्रिकेट खेळ नव्हता, त्याचा अभ्यास होत नव्हता. किंवा अंतरिक्ष विज्ञानात काही उपग्रह कोणी सॅटेलाइट्स कोणी सोडलेले नव्हते, तेव्हा त्याचा अभ्यास नव्हता. परंतु या नव्या नव्या गोष्टी निर्माण झाल्या आणि मग त्याचा अभ्यास इतिहासात व्हायला लागला. त्याचा इतिहासात एक ॲडिशन किंवा एक समावेश व्हायला लागला आणि इतिहासाची व्याप्ती ही हळूहळू काळानुसार वाढायला लागली आणि ती वाढतच राहणार. काळानुसार नवे नवे आयाम इतिहासाला येतात. आणि काय सांगावं, भविष्यामध्ये परग्रहांवर लोक वस्त्या करतील, परग्रहांवर फिरतील, समुद्र तळाशी वस्त्या करतील, उडत्या गाड्या येतील, रोबोट्स येतील, माणसं एखादं उपकरण पाठीला अडकून उडू शकतील, छोटीशी कॅप्सूल खाल्ली की पूर्ण जेवण त्यांना मिळेल, शरीराचे सगळे ऊर्जे अवयव बदलून दीर्घकाळ जगता येईल. अशा अनेक शोध लागतील. त्या शोधांमुळे एखादी प्रकाशाची शिडी असते ना, की आकाशाकडे ती शिडी चालली, एक 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 टप्पा, तिला काही शेवटच नाही. हा प्रगतीचा टप्पा हा चालूच राहील, नवे नवे नव्या नव्या गोष्टी येत राहतील आणि भविष्यामध्ये या सगळ्यांचा समावेश इतिहासामध्ये होत राहील. या सगळ्या भविष्यवेधी घडणाऱ्या गोष्टी इतिहासामध्ये येत राहतील. हे इतिहासाची व्याप्ती म्हणजे काय थोडक्यात, तर वेगवेगळ्या ज्या काही गोष्टींचा इतिहासात आपण अभ्यास करतो, ज्या ज्या गोष्टी सामावल्या जातात, त्या सगळ्या गोष्टींचा आपण इतिहासात समावेश करतो. म्हणजे समावेश, त्याच्यात काय काय भरलंय, काय काय टाकलेलं आहे, कोणकोणते घटक आहेत, ते सगळे घटक इतिहासामध्ये येतात. मग अगदी जीवन असेल, राष्ट्र असेल, समाज संस्कृती असेल, अर्थकारण असेल, पर्यावरण असेल, ज्ञान विचार असतील, तंत्रज्ञान असेल, कला क्रीडा असेल, चरित्र व्यक्ती असतील, नव्या नव्या घटना असतील, या सगळ्या गोष्टी इतिहासाच्या व्याप्तीमध्ये येतात. म्हणून इतिहासाची व्याप्ती ही निरंतरही वाढत असते.
मग आता प्रश्न असा पडतो की एवढं सगळं आपण सगळं अभ्यासायचं का? नाही, आता आपल्याला आजच्या जीवनाशी संबंधित जे काही विषय छोटे छोटे त्याच्यातले एवढ्या सगळ्या परिघामध्ये काही छोटे छोटे विषय आपण निवडतो आणि तेवढ्यापुरता आपण अभ्यास करतो. तेवढ्या विषयाचा अभ्यास आपल्याला त्या त्या वेळेला करायचा असतो. उदाहरणार्थ संशोधन करत असताना, मी आता संशोधन करत असताना, साधना करत असताना ध्यान, योग, अध्यात्म या विषयात माझी विशेष रुची आहे. आणि जगभरातली लोक त्याच्यासाठी अगदी अमेरिका, कॅनडा, तुमचे युरोपमधले स्वित्झर्लंड, जर्मनी, नेदरलँड, ब्रिटन, फ्रान्स, सगळीकडची लोक येतात. अगदी रशिया, आशियामध्ये सिंगापूर, दुबई, सगळीकडची माणसं ही माझ्याकडे ध्यान, अध्यात्म या गोष्टीचं ज्ञान घेण्यासाठी येतात. हजारो लाखो लोकांपर्यंत मी हे ज्ञान पोचवतो. हे पोचवत असताना माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येकाला लागणारी गोष्ट ही वेगवेगळी. तर मी एक सर्वांना लागणारा एक विषय सादर केला एक रिसर्च आर्टिकलमध्ये किंवा एका लेखामध्ये, मोनोग्राफ सारखा, की बरेचसे लोक 100 वर्ष जगतात. योगी, आध्यात्मिक लोक हे बहुतांश इतिहासाशी जोडलेले असतात. परंपरातलं जे ज्ञान असतं हे त्यांनी टिकवलेलं असतं, साठवलेलं असतं आणि त्याच्यातलं जे शुद्ध ज्ञान हे ते समाजाच्या सेवेसाठी, जीवाच्या कल्याणासाठी देत असतात. एकांतात साधना करीत असतात. तर 100 वर्ष अगदी सहज जगणारी लोक आहेत, सहज अगदी निरोगी. तर ही काय, यांच्यामध्ये काय अशी विशेषता आहे, या सगळ्या गोष्टींचा मी संशोधन केलं की 100 वर्षापर्यंत किंवा त्याहून अधिक जगणाऱ्यांच्या योगी लोकांमध्ये, आध्यात्मिक लोकांमध्ये अशी काय विशेषता आहे आधुनिक कालखंडातल्या भारतातले. हे सगळं शोधल्यावरती अनेक गोष्टी पुढे आल्या. मग त्या मी लोकांना सांगितल्या. एवढ्या एवढ्या गोष्टी आहेत. तर स्वाभाविकच इतिहासामधला एक विषय मी निवडला. तो निवडून त्याच्यावरती साधना केली, अभ्यास केला, संशोधन केलं आणि ते सगळ्यांसाठी प्रकट केलं. तर इतिहासकार किंवा इतिहास अभ्यासक हे असंच करत असतो. एखादा विषय, आवडीचा विषय, गरजेचा विषय हा निवडतो, त्याच्यावरती तो गोळा करतो आणि तो मांडतो. तर इतिहासाच्या या प्रवाहामध्ये अनेक गोष्टी आहेत. तर त्याच्यातली कोणती गोष्ट आपल्याला हवी तेवढी आपण ती देत असतो. गमतीने आपण जातो हॉटेलमध्ये, बरेचसे लोक जातात, मी क्वचितच जातो किंवा जात पण नाही, अपरिहार्यता असेल त्यावेळेला जातो. सगळं निसर्गाने दिलेलं अन्नच मी खातो, बाहेरचं मी शक्यतो खातच नाही, अपरिहार्य अपवाद वगळता. पण हॉटेलमध्ये गेल्यावरती हे भलं मोठं मेनू कार्ड असतं, हा पदार्थ, तो पदार्थ, तो पदार्थ. मग त्यातला एखादा जो पदार्थ आपल्याला हवा त्याची आपण ऑर्डर देतो आणि त्याचा आस्वाद आपण घेतो. तर इतिहासामध्ये अनेक मेनू कार्ड, इतिहासाच्या मेनू कार्डमध्ये अनेक गोष्टी टाकलेल्या आहेत. मग त्यातली कोणती गोष्ट आपल्याला आवश्यक आहे तेवढी गोष्ट आपण काढतो, तिचा अभ्यास करतो, आस्वाद घेतो, तिचा उपयोग करतो, ॲप्लिकेशन करतो. तर इतिहासाची व्याप्ती जरी प्रचंड असली तरी आपल्याला लागणाऱ्या गोष्टींचाच आपण त्याच्यातून वापर करत असतो. तर स्वाभाविकपणे इतिहासाची व्याप्ती म्हणजे काय, त्याच्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो याची आपण माहिती प्राप्त केली. आणि स्वाभाविकच आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींची यादी करा, त्याच्यावरती काम करा, आनंद घ्या त्याचा. आपल्या जीवनाच्या विकासासाठी, जीवन चांगलं, शुभमय, सत्यमय, कल्याणमय होण्यासाठी, संपूर्ण अर्थाने ते विकसित, प्रगतिशील होण्यासाठी, प्रकाशाकडे जाण्यासाठी या विषयाचा उपयोग करा. इतिहासामध्ये जे काही व्याप्तीमध्ये ज्या ज्या काही घटना आहेत, ज्या ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा निश्चितच सर्व स्वतःसाठी आणि इतरांसाठी आपण उपयोग केला पाहिजे. आणि हा एक शुभ विषय, एक आनंदी, एक ज्ञानशाखा आहे म्हणून त्याचा आपण स्वीकार केला.